मागील 2 ते 4 दिवसांपासून नांदेडमध्ये मध्यम स्वरूपात पाऊस बरसत आहे। आज दुपारी देखील अर्धा तास पावसाने हजेरी लावली आहे। 100 मिलीमीटर पाऊस झाल्याशिवाय शेतकऱ्यांनी पेरणी करू नये असे आवाहन कृषी विभागाने केले आहे। ज्या भागात चांगला पाऊस झाला आहे त्या ठिकाणी मात्र शेतकऱ्यांनी पेरण्या सुरू केल्या आहेत। आज झालेल्या पावसामुळे काही 80 शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे, तर जिल्ह्यात आज रोजी 102 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। याचा अपडेट घेतलाय आमचे प्रतिनिधी पवन जगमवाड यांनी। नांदेडमध्ये मागील 3 ते 4 दिवसापासून सातत्याने मध्यम स्वरूपाचा व हलका बऱ्यापैकी जो आहे तो पाऊस होत आहे। जिल्ह्यामध्ये जवळपास 16 तालुक्यापैकी 14 तालुक्यामध्ये जो आहे तो चांगला पाऊस झालेला आहे। एकंदरीत अर्धापूर आणि नायगाव या तालुक्यामध्ये 100 मिलीमीटरपेक्षा पाऊस जो आहे तो कमी झालेला आहे। कृषी विभागाने 100 मिलीमीटर पाऊस झाल्याशिवाय जे आहे ते पेरणी करू नका असं आव्हान शेतकऱ्यांना केलेलं होतं। तो आहे ते मागील 2 ते 4 दिवसापासून पाऊस पडत आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे। कॅमेरामॅन सोबत मी पवन जगडमोर, देशोन्नती न्यूज, नांदेड। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका। फक्त देशोन्नती न्यूजवर।